पुणे पालिका हद्दीमधल्या विधानसभेच्या 8ही जागांवर भाजपचा झेंडा फडकलाय। लोकसभेमध्ये फटका बसून सुद्धा गाफील राहिलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीला आपल्या या बालेकिल्ल्यामध्ये भाजपचा शिरकाव झाला कसा हे सुद्धा समजलं नाही आणि विधानसभेमध्ये त्यांना हा दारुण पराभव पत्करावा लागला। पुण्यामधल्या या ऐतिहासिक निकालामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलून गेली आहे। निवडणुकीच्या तोंडावर सेना भाजप युती तुटली आणि त्याचा फायदा घेत भाजपनं संपूर्ण पुणे शहरावरच आपला ताबा मिळवला। संपूर्ण शहरात एकाच पक्षाला जागा मिळण्याची गेल्या काही वर्षातली ही पहिलीच वेळ ठरली आहे। पुण्यामधील वडगाव शेरी वगळता सर्व मतदारसंघांमध्ये एकतर्फी लढती झाल्या। शहरातल्या 8 पैकी 4 मतदारसंघांमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशीच लढत रंगली। 7ही मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवल्यानं विधानसभेतही मोदी लाट कायम असल्याचं दिसून आलं। पुण्यामध्ये 8ही मतदारसंघात युतीला तेव्हा भाजप शिवसेना युतीला मताधिक्य होतं, तेच रिपीट झालं आता विधानसभेलाही। फक्त हे क्लिअर झालं की हे मताधिक्य मोदींमुळे होते का युतीमुळे होतं, ते मोदींमुळे होतं हे या निवडणुकीने सिद्ध करून। विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे वजनदार आमदार विनायक निंभण, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर तर राष्ट्रवादीच्या बापू पठारे यांचा पराभव झालाय। इतक्या मोठ्या प्रमाणावरती विद्यमान आमदारांचा पराभव होण्याची ही गेल्या अनेक वर्षातली पहिलीच वेळ आहे। पक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते यांना लक्ष केलं होतं, त्यांच्यावरती खोटे नाट्य आरोप करणं, त्यांना बदनाम करणं हा एकमेव कार्यक्रम सगळ्याच विरोधी पक्षांचा होता। थोड्याफार प्रमाणामध्ये काँग्रेसने देखील तीच भूमिका उचललेली होती आणि त्यामुळे आम्हाला या ठिकाणी यश संपादन करता आलं नाही। पुणेकरांनी मतदारांनी दिलेला कौल हा आम्ही राष्ट्रवादीने स्वीकारलेला आहे। पुण्यात भाजपला मिळालेलं हे अभूतपूर्व यश इतर पक्षांना नक्कीच धडकी भरवणार आहे। इतकंच नव्हे तर या विजयानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी समोर आपलं अस्तित्व टिकवण्याचं आव्हानही उभं ठाकलंय। राहुल वाघ, TV9 मराठी, पुणे। बुलेटिनमध्ये आता इथेच थांबूया। नमस्कार।